नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गणेश नागरे आपल्या YouTube चॅनल मध्ये आपलं स्वागत करतो। आज BSc ॲग्रिकल्चर चा रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे। तर कोणत्या युनिव्हर्सिटीचा रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे ते आज आपण बघणार आहोत। तर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला या अंतर्गत जेवढे काही येणारे विद्यालय असतील त्या विद्यालयांचा रिझल्ट आज डिक्लेअर झालेला आहे। तर सेकंड सेमिस्टरचा आज आपण रिझल्ट बघणार आहोत। तर त्याची काय प्रोसेस आहे ते आज आपण बघणार आहोत। तर आपण नवीन असाल आपल्या YouTube चॅनलला तर सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा। आपण असेच नवीन प्रकारचे व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येत असतो आणि आपल्याला जर काही शंका असतील तर आपण कमेंट किंवा टेलिग्राम ग्रुप दिलेला आहे त्यावर आपण आमच्याशी संपर्क साधू शकता। तर आपण बघणार आहोत PDKV चा रिझल्ट। तर आपण थेट व्हिडिओला सुरुवात करूया। पहिले आपल्याला कोणतेही एक ब्राउझर ओपन करायचे। मी Google ब्राउझर ओपन केलेला आहे, त्यामध्ये आपल्याला PDKV रिझल्ट सर्च करायचे। तर पहिलीच वेबसाईट येईल iumsuniversity.com वर क्लिक करायचं। त्यानंतर आपला लॉगिन आयडी आणि पासवर्ड टाकायचा आहे। मी माझा लॉगिन आयडी आणि पासवर्ड टाकतो। त्यानंतर साइन इन करायचं। साइन इन केल्यानंतर झूम करायचं। झूम केल्यानंतर ऍडमिशन प्रोसेसवर क्लिक करायचं। त्यानंतर पहिला ऑप्शन ऑनलाइन मिस फी पेमेंट यावरती क्लिक करायचं। त्यानंतर स्क्रोल डाऊन करायचं खाली। इथे सिलेक्ट या बटनावर क्लिक करून रिव्हॅल्युएशन हा पर्याय निवडायचा। हा पर्याय निवडल्यानंतर इथे इयर सिलेक्ट करायचं। मी इयर सिलेक्ट करतो 2024-25। सेमिस्टर सिलेक्ट करायचं सेकंड सेमिस्टर आणि रिझल्ट मध्ये चेक करायचं। हा रिझल्ट लागलेला आहे। माझं सेकंड सेमिस्टर क्लिअर आहे। माझा पहिल्या सेमिस्टरचा MDC बॅक होता म्हणून तो MDC दाखवण्यात आलेला आहे। तिथे तुमचे जेवढेही सब्जेक्ट बॅक लागलेले असतील त्याची लिस्ट ओपन होईल। तर असा व्हिडिओ होता मित्रांनो। तुम्हाला आवडलाच तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।